बीड प्रकरणाच्या खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड आजारी पडलेला आहे। वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कराडवर उपचार सुरू आहेत। 9 दिवसांपासून वाल्मिक बीडच्या सीआयडी कोठडीत आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना उलटला तरीही एक आरोपी अद्यापही मोकाट फिरतोय। कृष्णा आंधळे हा पोलिसांना तपास यंत्रणाच्या पथकांना गुंगारा देतोय आणि या प्रकरणी सीआयडी चौकशीसह एसआयटी चौकशी सुरू आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी अंबादास दानवेंनी सरकारवर टीका केली आहे। या हत्येला महिना उलटला तरी 6वा आरोपी फरार आहे। यावर दानवेंनी सरकारला धारेवर धरलंय। वाल्मिक कराडला 2022 मध्येच ईडीची नोटीस आली होती। 6 महिन्यांपूर्वी कराडवर खंडणीची तक्रार आहे अशी माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिली। तर यावेळी कराड परळीतील लाडकी बहीण समितीचा अध्यक्ष कसा असा सवालही त्यांनी उपस्थित केला। वाल्मिक कराडांच्या नावाने ऑलरेडी पालकमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला। यावर पालकमंत्री कोणाला करायचं हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो असं उत्तर अजित पवारांनी दिलंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची उद्या पत्रकार परिषद होणार आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाची माहिती देण्यासंदर्भात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे। शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार असल्याची चर्चा आहे। 16 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवारांच्या हस्ते बारामतीत कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होईल आणि या संदर्भातील रोहित पवारांनी समाज माध्यमावर एक पोस्ट केली आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी खासदार राहुल गांधी 13 जानेवारीला पहिली प्रचार सभा घेणार आहेत। पूर्व दिल्लीतील काँग्रेस उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधींची सभा सीलमपूरमध्ये रॅली होण्याची शक्यता आहे। दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत द्या असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला दिल्लीत साहित्य संमेलन होत आहे। या संदर्भात साहित्यप्रेमींच्या निवासाकरिता जुनं महाराष्ट्र सदन मिळावं असं विनंतीपत्र आयोजकांनी राज्य शासनाला दिलं होतं। आता कोणत्याही कार्यालयातून दस्त नोंदणी करता येणार आहे। राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकांना कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्त नोंदणी करता येणार आहे। त्यासाठी एक राज्य एक नोंदणी संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात चंद्रपूरकरांसाठी स्वस्त दरात टायगर सफारी व्हावी यासाठी निर्णय घ्या अशी सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना केली आहे। वनमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वन विभागाच्या आयोजित कार्यशाळेला त्यांनी उपस्थिती लावली। यावेळी ते बोलत होते। मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्याचा दौरा केला। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 35,000 योजनांना मंजुरी देण्यात आली। या योजनांच्या कामांची पाहणी केल्याची माहिती गुलाबराव पाटलांनी दिली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या हस्ते नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या ग्लोबल कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी कोकाटेंनी कृषी विज्ञान केंद्रातील पीक प्रात्यक्षिकांची पाहणी केली। ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडी बरखास्त करण्याची मागणी केली। ही आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आली होती असं वक्तव्य ओमर अब्दुल्ला यांनी केलंय। निवडणुकीच्या तारखेची घोषणा होताच दिल्लीत पोस्टर वॉर रंगलाय। भाजप विरोधात आपनं बॅनरबाजी केली आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री कोण असा मजकूर आपच्या पोस्टरवर लिहिण्यात आला। त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनं साफ होणार हवा येत आहे भाजपा असा मजकूर पोस्टरवर लिहिलेला आहे। जाट आरक्षणावर केजरीवालांनी मोठा दावा केलाय। जाटांचा ओबीसीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी केजरीवालांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय। तर केंद्र सरकारनं जाटांना धोका दिलाय असा आरोपही त्यांनी केलाय। दिल्लीत केजरीवालांच्या विजयाच्या भविष्यवाणीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झालाय। पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर संदीप दीक्षित यांनी प्रत्युत्तर दिले। ज्यांना आप पक्षाकडून अपेक्षा आहेत त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून द्यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे। उत्तर प्रदेशमध्ये गोंगाट करणाऱ्या लाऊडस्पीकरवर कारवाई करण्यात येते। अलीगढमध्ये प्रशासनानं धार्मिक स्थळावरून 112 लाऊडस्पीकर काढून टाकलेले आहेत। भोपाळमधील मंत्रालय परिसरात एका आयएएस अधिकाऱ्याच्या कारमध्ये साप शिरल्यानं एकच गोंधळ उडाला होता। कारच्या चाकामध्ये जवळपास 4 तास साप अडकून पडला होता। सर्पमित्राच्या मदतीने या सापाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलंय। चीनमधील एका महाकाय महामार्गाचा जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। हा महामार्ग एका खोल दरीच्या वर बांधण्यात आला। यावरून प्रवास करणं खूपच भीतीदायक असून धोकादायक वळणं देखील आहेत आणि बोगदे आहेत। ठाण्यातील कळवा रेल्वे लॉ कॉलनीमध्ये दररोज शेकडो लिटर पिण्याचं पाणी वाया जात आहे। इमारतीवर असलेल्या टाक्या भरल्यानंतरही पाणी बंद केलं जात नाहीये। त्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे।
पिंपरी चिंचवड शहरात रक्ताची कमतरता निर्माण झाली आहे। वायसीएम रुग्णालयात रक्ताच्या 35,000 पिशव्यांची मागणी असताना केवळ 13,000 पिशव्या उपलब्ध आहेत। त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत। कोकणातील वरद विनायकाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना गुगल मॅपमुळे मनस्ताप सहन करावा लागलाय। महाड आणि महड या दोन्ही शहरांची इंग्रजी स्पेलिंग सारखीच आहे, त्यामुळे गुगल मॅपचा आधार घेऊन महाडला निघालेले अनेक भाविक महडपासून सुमारे 100 किलोमीटर दूर असलेल्या महाडला पोहोचले। स्पेलिंगमुळे गुगल मॅपचाही गोंधळ होतो आणि पर्यटकांची दिशाभूल होते। मुंबई विद्यापीठातील MS इन केमिकल सायन्स अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठाची जॉईंट डिग्री मिळणार आहे। त्यामुळे आता या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे विद्यार्थी एका वर्षाचं शिक्षण अमेरिकेत घेऊ शकणार आहेत। सीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत। 1 ते 4 एप्रिल दरम्यान केंद्रीय मंडळाच्या विविध विषयांसह इतर काही परीक्षा आहेत, त्यामुळे सीईटी सेलनं 5 परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केले। अमरावतीतील अडगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणात प्रशासनानं कारवाई केली। शाळेचे मुख्याध्यापक दिनेश भागवत यांना निलंबित करण्यात आले। शाळेतील 32 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली होती। मालेगावातील बाल रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी झाली। वातावरणातल्या बदलामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली। दूषित पाण्यामुळेही मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली आहे। वाशिमच्या कारंजा इथल्या ऐतिहासिक ऋषी तलावातील नौका विहारमुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे। नौका विहारच्या योजनेचं आमदार सई डहाके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। स्थानिक आमदारांच्या प्रयत्नांमुळे नौका विहार आणि परिसर सौंदर्यीकरणासाठी 4 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर अवैध मासेमारी रोखण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। रायगडमध्ये वर्सोली समुद्रकिनारी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत या यंत्रणेचा प्रारंभ करण्यात आला। 7 सागरी जिल्ह्यांकरिता 9 ड्रोन उपलब्ध करून देण्यात आले। गडचिरोलीत जरांगे धस आणि अंजली दमानी यांच्या विरोधात वंजारी समाज आक्रमक झालाय। शहरातील मुख्य चौकात जोरदार नारेबाजी करत निषेध करण्यात आला। यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात ओबीसी समाज सुरेश धस यांच्यासह मनोज जरांगे विरोधात आक्रमक झालाय। बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्याबाहेर मुंडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन केलं। यावेळी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वाचाळवीरांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। सरपंच संतोष देशमुख आणि संतोष सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमध्ये तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मराठा क्रांती मोर्चा आणि आंबेडकरवादी संघटनांनी सहभाग घेतला। दोन्ही घटनेतील आरोपींना तात्काळ शिक्षा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ हिंगोलीतील सर्व ग्रामपंचायतींनी लेखणी बंद आंदोलन केले। मारेकरांना फाशीची शिक्षा द्या आणि सरपंचाच्या सुरक्षेसाठी कायदा करा या मागण्यांसाठी हिंगोलीत आंदोलन होत आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत कार्यालय बंद आंदोलन करण्यात आले। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी बंद पाळण्यात आला। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत बंद पाळण्यात आला। या ग्रामपंचायत बंद आंदोलनात जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायती सहभागी झाल्यात। फरार आरोपीची अटक आणि आरोपींना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली। डोंबिवली क्रीडा संकुलातील मैदानाची दुरवस्था झाली, यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आयोजित करण्यात आलेला क्रीडा महोत्सव रद्द करण्यात आला। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेत निषेध नोंदवला। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। नाशिकमध्ये 2 वेगवेगळ्या प्रकरणात सायबर चोरट्यांनी तब्बल 1,36 लाखांची फसवणूक केली। शेअर मार्केटमध्ये जादा परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवत एका व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली, तर दुसऱ्या प्रकरणात सीबीआय मधून बोलत असल्याची बतावणी करत सीएला 42 लाखांचा गंडा घालण्यात आला। सोलापुरात जीएसटी बुडवणाऱ्या 2 व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली। तब्बल 10 कोटी 83 लाखांचा जीएसटी बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। सोलापूर जीएसटी विभागानं ही कारवाई केली आहे। बदलापूरमध्ये प्रेमसंबंधातून 16 वर्षीय मुलगी गरोदर झाली। या प्रकरणी मुलीच्या पालकाच्या फिर्यादीवरून प्रियकराविरोधात बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा दाखल केलाय, तर पोलिसांकडून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। नागपूरच्या MIDC पोलिसांनी सराईत बाईक चोरट्याला अटक केलेली आहे आणि या चोरट्याकडून चोरी केलेल्या 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या। पार्किंगमधील बाईक चोरून नेली। बाईक स्वस्तात विकायचा, मात्र MIDC पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याचं बिंग फुटलंय।
सांगलीच्या मिरजमध्ये पद्मावती मातेच्या मंदिरात चोरी झाली. चोरट्यानं देवीच्या अंगावरील 18 तोळे सोनं पळवले. चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे.